नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या योजना अँड नोकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर. आज आपण ज्या दोन महत्त्वाच्या योजनांबद्दल बोलणार आहोत त्या हजारो युवकांचं करिअर आणि भविष्य बदलू शकतात. त्या दोन योजना म्हणजे CMEGP आणि PMEGP. दोन्ही योजना उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज आणि सबसिडी देतात, पण दोन्हींच्यात खूप मोठे फरक आहेत. कुठली योजना कोणासाठी योग्य आहे, कोणाला किती सबसिडी मिळते, कागदपत्रे काय लागतात, पात्रता काय आहे आणि सर्वात मुख्य म्हणजे तुमच्या व्यवसायासाठी कोणती योजना सर्वात चांगली आहे. ही संपूर्ण माहिती मी एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजावून सांगणार आहे. सुरुवात करूया CMEGP पासून. CMEGP म्हणजे महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. ही योजना केवळ महाराष्ट्रासाठी आहे. राज्यातील युवक, महिला आणि उद्योजक स्वतःचा उद्योग सुरू करू शकावेत म्हणून महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. CMEGP मध्ये उद्योग सुरू करण्यासाठी 1 लाख ते 50 लाखांच्या प्रकल्पांना मंजुरी मिळते. या योजनेत ग्रामीण भाग आणि शहर या दोन्हींसाठी वेगवेगळ्या दराने सबसिडी मिळते. सामान्य वर्गाला शहरात 25% तर ग्रामीण भागात 30% सबसिडी मिळते. महिला, SC, ST, OBC, अल्पसंख्याक, दिव्यांग अशा प्रवर्गांमधील अर्जदारांना शहरात 35% आणि ग्रामीण भागात तब्बल 35% सबसिडी दिली जाते. याचा सरळ अर्थ असा की तुमचा प्रकल्प 20 लाखांचा असेल तर तुम्हाला 7 ते 8 लाख रुपयांपर्यंत सबसिडी मिळू शकते. ही सबसिडी मार्जिन मनी स्वरूपात बँकेत ॲडजस्ट केली जाते, म्हणजे तुमचा प्रत्यक्ष खर्च खूपच कमी होतो. CMEGP मध्ये पात्रता देखील खूप सोपी आहे. अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे, किमान 7वी उत्तीर्ण असला तरी चालतो. व्यवसाय नवीन असावा. पूर्वी चालू असलेल्या व्यवसायांना या योजनेत लाभ मिळत नाही. महाराष्ट्राचा कायम रहिवासी असणे आवश्यक आहे. आयकर दाते देखील अर्ज करू शकतात, म्हणजेच ही योजना सर्वांसाठी खुली आहे. या योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, शैक्षणिक प्रमाणपत्रे, रहिवासी दाखला, प्रोजेक्ट रिपोर्ट, कोटेशन्स, आर्थिक कागदपत्रे आणि बँक पासबुक. काही उद्योगांसाठी FSSAI, पोल्युशन NOC, शॉप ॲक्ट, उद्यम रजिस्ट्रेशन अशी अतिरिक्त कागदपत्रेही आवश्यक असतात. आता येतो PMEGP म्हणजे प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. ही योजना संपूर्ण भारतासाठी आहे. केंद्र सरकारची ही सर्वात मोठी रोजगार निर्मिती योजना आहे. या योजनेचे व्यवस्थापन KVIC आणि KVIB मार्फत केले जाते. PMEGP मध्ये उद्योग प्रकल्प खर्च कमाल 25 लाख रुपये म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आणि 10 लाख रुपये म्हणजे सर्व्हिस सेक्टरपर्यंत मंजूर होऊ शकतो. PMEGP मधील सबसिडी दर CMEGP सारखेच आहेत, पण काही फरक आहे. ग्रामीण भागात सामान्य वर्गाला 25% आणि आरक्षित प्रवर्गाला 35% सबसिडी मिळते. शहरी भागात सामान्य वर्गासाठी 15% आणि आरक्षित प्रवर्गासाठी 25% सबसिडी दिली जाते. यामुळे ग्रामीण भागातील उद्योजकांना PMEGP मध्ये मोठा फायदा होतो. PMEGPची पात्रता CMEGP पेक्षा थोडी वेगळी आहे. या योजनेत अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा अधिक असावे आणि किमान 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. PMEGP मध्ये स्वतःची गुंतवणूक किमान 5 ते 10% असावी लागते. केंद्र सरकारचा उद्देश ग्रामीण उद्योग वाढवणे, रोजगार वाढवणे आणि परंपरागत व्यवसायांना आधुनिक रूप देणे हा आहे. CMEGP आणि PMEGP मधला सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे CMEGP फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे, तर PMEGP संपूर्ण देशात लागू आहे. CMEGP मध्ये जास्तीत जास्त सबसिडी दर 35% मिळू शकतो, तर PMEGP मध्ये 35%. CMEGP मध्ये प्रकल्पाची मर्यादा मोठी आहे आणि प्रक्रिया तुलनेने वेगवान आहे. PMEGP मध्ये स्क्रुटिनी अधिक कडक असते, कारण ही केंद्रीय योजना आहे. CMEGP मध्ये ग्रामीण आणि शहरी दोन्ही ठिकाणी व्यवसायांना प्रोत्साहन दिले जाते, तर PMEGP विशेषतः ग्रामीण उद्योग वाढवण्यावर भर देते. या दोन्ही योजनांमध्ये उद्योगांची यादीही मोठी आहे. ॲग्रो प्रोसेसिंग, डेअरी प्रोसेसिंग, बेकरी, वर्कशॉप, सर्व्हिस इंडस्ट्री, फूड प्रोडक्ट्स, फॅब्रिकेशन, मोबाईल दुरुस्ती, स्क्रॅप मॅनेजमेंट, ब्युटी पार्लर, फॅशन डिझायनिंग, सर्व प्रकारचे उत्पादन आणि सेवा या जवळपास 300 पेक्षा जास्त उद्योगांना मंजुरी मिळते. अर्ज प्रक्रिया दोन्ही योजनांसाठी जवळपास सारखीच आहे. पहिल्यांदा ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करायची, त्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्ट अपलोड करायचा. डिपार्टमेंटकडून स्क्रुटिनी केली जाते. गरज पडल्यास इंटरव्ह्यू घेतला जातो. प्रकल्प पात्र ठरला की लोन मंजूर होतो. मशिनरी खरेदी केली जाते आणि व्यवसाय सुरू झाल्यावर सबसिडी बँकेत ॲडजस्ट होते. दोन्ही योजनांचा मुख्य उद्देश एकच आहे: युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा, रोजगार निर्माण व्हावा आणि आर्थिक स्वावलंबन वाढावं. जर तुमचा व्यवसाय महाराष्ट्रात असेल आणि तुम्ही राज्याच्या खास योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर CMEGP तुमच्यासाठी उत्तम आहे.
जर तुम्ही भारतातील कोणत्याही राज्यात असाल किंवा केंद्र सरकारच्या योजनेत सहभागी व्हायचं असेल तर पीएमईजीपी तुमच्यासाठी योग्य आहे. या दोन्ही योजनांमुळे हजारो युवकांनी स्वतःचा उद्योग सुरू केला आहे. आज अनेक व्यवसाय केवळ सबसिडी आणि सरकारी मदतीमुळे उभे राहिले आहेत. आता तुमची ही वेळ आली आहे. तुम्हाला उद्योग सुरू करायचा असेल, स्वतःचं काहीतरी बनवायचं असेल आणि यशस्वी उद्योजक बनायचं असेल तर सीएमईजीपी आणि पीएमईजीपी या दोन्ही योजना तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहेत. जर मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयोगी पडली असेल, तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल किंवा तुम्ही खरंच एखादा उद्योग सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या व्यक्तीचं आयुष्य बदलू शकेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे प्रश्न असतील तर खाली कॉमेंट करा, मी नक्की उत्तर देईन. आणि अशाच सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, व्यवसाय कल्पना आणि सबसिडी माहिती दररोज मिळवण्यासाठी आपला योजना अँड नोकरी मित्र चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून पुढचे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.